खळबळजनक. पद्मालय मंदिर परिसरातील जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. घातपाताचा संशय. जळगाव प्रतिनिधी. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात एका 30 ते 35 वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्राथमिक तपासात हा घातपाताचा खून प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी काही स्थानिकांना जंगलात मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात आरोपींनी महिलेची हत्या केल्यानंतर ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असून घटनास्थळी पोलिसांना बिअरची बाटली देखील आढळून आली आहे. हा प्रकार 2 दिवसांपूर्वी घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धाड. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक विनायक कोते यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यासाठी आणि सूक्ष्म पुराव्यांच्या संकलनासाठी श्वान पथक, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान. या घटनेमुळे पद्मालयसारख्या पवित्र आणि गजबजलेल्या तीर्थक्षेत्राच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ती कोण आहे आणि तिची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली या प्रश्नांचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान एरंडोल पोलिसांसमोर उभे राहिले आहे.